सर मी उद्या गण्याला राखी बांधणार आहे. नाही सर, मी उद्या येणार नाही. अजी सर, तुम्हाला जर म्हणलं का त्या भुरा मॅमच्या हाताने राखी बांधा तर तुम्ही बांधसान का? बरोबर, ढिलं ढिलं नाही लागत तर कसं? सकाळ संध्याकाळ निस्ता हलवत राहते तू. गण्या, तुला ढिलं ढिलं लागत असेल ना, ते एक काम कर, एक देशीचा पवा मारून घे. काऊन रे, तुमची एवढी फाटते काऊन राखीपासून? माझ्या प्रिय पोरी आणि पोरांनो, उद्या राखी आहे म्हणजे रक्षाबंधन. तर उद्या मुलींनी कोणत्याही पोराला राखी बांधून आपल्या भावा बहिणीचं प्रेम वाढवायचं आहे. तर सांग बाई सोनू, तू उद्या कोणाला राखी बांधणार आहे? सर मी उद्या गण्याला राखी बांधणार आहे. नाही सर, मी उद्या येणार नाही. काऊन बे गण्या, कुठं चालला तू? सर मी उद्या मामाच्या गावाला जाणार आहो आणि मी माझे दोन्ही हात घेऊन चाललो सर, म्हणून मी उद्या सोनीच्या हातात राखी नाही बांधू शकत सर. पण तुले सोनीच्या हाताने राखी बांधायला का प्रॉब्लेम आहे रे? अजी सर, तुम्हाला जर म्हणलं का त्या भुरा मॅमच्या हाताने राखी बांधा तर तुम्ही बांधसान का? अरे तसं नाही होऊ शकत बेटा. मग तुमचा जसा प्रॉब्लेम आहे तसंच माझा प्रॉब्लेम आहे, समजा ना तुम्ही. काही समजून जाओ सर, असेच मास्तर बनले का तुम्ही? कोणाला कोण राहिला तू आहे ना? थांब. हे चाललं गण्या, मास्तरनं थोडी तर लय मारलं, एकदम दवाखान्यात आणायला लागलं तुला. हो नका संख्या भाऊ, मास्तरनं मारलं पण दुखायला पाहिजे तर मला पुरं ढिलं ढिलं लागून राहिलं. बरोबर आहे, ढिलं ढिलं नाही लागत तर कसं? सकाळ संध्याकाळ निस्ता हलवत राहते तू, मग ढिलं नाही लागन तर का कसं लागन तर बाई? जेव्हा पाहिलं तेव्हा निस्ता हलवत राहते. नाही लगा संख्या भाऊ, का हलवते रे? काही नाही व, याच्या घरी बोर नाही ना, म्हणून निस्ता वापशी हलवत राहते. सोनी तू आली तरी मला वाटेच माझ्या शेवटच्या टायमात कोणी नाही, पण सोनी मला भेटायला जरुरी. तू आली, तू याच्या पहिले मला पुरं ढिलं ढिलं लागे, आता तू आली तर मला कसं तरी जीवात जीवाला वाटून राहिलं. हो का बी साल्या, मी मगांपासून इथं उभा तेव्हा तुला बरं नाही वाटलं, आणि हे शेंबडी आता आली तर तुला बरोबर वाटलं. नाही रे संख्या हो, मला ढिलं ढिलंच लागून राहिलं आता. गण्या, तुला ढिलं ढिलं लागत असेल ना, ते एक काम कर, एक देशीचा पवा मारून घे. काऊन सोने, तू इथे याला भेटायला आली काय मारायला आली? काय ना बे, चुपचाप झोप. अरे तसं नाही संख्या, मी म्हणून राहिले काय लवकर बरं झालं पाहिजे बा. हो का शेंबडे, देशीचा पवा पिला नाही बरं होणार आहे का? जाऊ दे गण्या, मी तुझ्यासाठी नाही का एक पार्लेचा पुडा आणि राखी आणली. हां राखी काऊन संख्या बोल बांधते का मले? नाही रे, काल सर नाही म्हणे का वर्गात तुला कोणाला राखी बांधायची म्हणे, तर मी तुझं नाव घेतलं होतं म्हणून आणली. म्हटलं काल कसं जमलं नसतं ना तुले, काल ती तब्येत बरोबर नव्हती म्हणून म्हणलं आज राखी बांधून टाका तुले. हो पण दवाखान्यात कोण राखी बांधते? राहू दे उद्या बांधजो. संख्या भाऊ, हिच्याकडून पार्लेचा पुडा घेऊन घे आणि जाऊ दे. काऊन रे, तुमची एवढी फाटते काऊन राखीपासून? काऊन रे संख्या एवढा नाराज बसला? काय झालं ना बापू? का आई, आज रक्षाबंधन आहे, 15 दिवस चालला गेला पण माई बहीण आलीच नाही. साऱ्याच्या बहिणी येऊन गेल्या, त्याला राख्या बांधून गेल्या, पण माई बहीण आलीच नाही अजून. मागच्या वर्षी असं केलं तिनं, आलीच नाही, या वर्षी तसंच. अरे तिला केलता ना फोन, येऊन राहील म्हणजे. गेला का दिवस? नाही गेला ना अजून, येईन ना. तुला आलता का फोन? का म्हणे? मला आलता फोन, निघाली म्हणे, आली म्हणे जवळ येतो म्हणे. हो का? काय बरं, तुझी बहीण येऊन राहिली म्हणून गुलाबजामुन, लाडू, शेव, चकल्या, बुंदा सारं करून ठेवलं आमकडे खायचं. हो तिलाच करत जा, तिला घालत जा खाऊन. मला कधीच जाऊ, लाडाची पोरगी होईन ती, मी मागितलं तर तू का वापस करते? बरोबर आहे ना, लाडाची नाही तर का? एवढ्या दिवसानं पोरगी माही आज येऊन राहिली, लाड तर येईनच मला. हो, मला असं सोडलं वाऱ्यावर, मी असं जगतो. अरे राग नको म्हणू बापू, आता ती बहीण येईन, जा चांगला हात पाय घेऊन तू नवीन कपडे घाल, चांगले राखी बांधून आणि चांगले पैसे टाकू दिले. देन तर पैसे, मग मामाचे कुठचे पैसे आले? असं का बकड्या, आता पैसे नाही त्यापाशी, जुवा खेळायला बरोबर पैसे त्यापाशी, तेव्हा कुठून आणते रे पैसे? आता सांगून राहिला पैसे नाही, स्वतःच्या बहिणीला द्यायला पैसे नाही त्यापाशी. तू का भाऊच वगैरे जातो आण? नाही जा. काय झालं काकू, काहून रागवताय तुम्ही? काही नाही पोरी, ह्या बकऱ्याला सांगलो समजून, त्याची बहीण येऊन राहिली, म्हणलं तिला राखी बांधायला पैसे टाक जो बा, तर पैसे नाही म्हणून राहिले मला. आणि बाप चोदीचं जुवा खेळायला कुठून पैसे काढते तर माहीत नाही, त्यासाठी तेव्हा पैसे राहते ना, आता पैसे नाही म्हणून राहिले मला. याला सांग तरी समजून, काहीतरी शिक म्हणावं त्याकडून. नाही पण काही म्हणू, पोरी पोरीच राहते, ते पोट्टे नाही, काय ढंगाचे नाही. हो पोरी पोरी आणि आम्ही पुट्टे मगरमच. बाई तुम्ही कुठं चालल्या? हे बकऱ्या, लाईन नको मारू माझ्यावर, सांगितलं नाही म्हणजे. अजी तर ताई तुम्ही चालल्या कुठं? तुम्हाला कुठं जात आहे? तुम्हाला कुठं सोडू? पत्ता सांगा, का घेऊन जाऊ घरी? अरे तसं का, मला संकेतच्या घरी सोडा, संकेत. अरे संख्या भाऊच्या घरी का? अच्छा अच्छा, बरं सोडतो 2 मिनिटात. बरं ताई, संख्या भाऊच्या कोण लागता तुम्ही? अरे संकेत माझा छोटा भाऊ आहे, मी त्याची बहीण लागतो. आज रक्षाबंधन आहे ना, तर म्हणलं 2 वर्ष झाले त्याला राखी नाही बांधली, तर यावर्षी या बा राखी बांधून द्याव म्हणून आली आता मी. हो का, चांगलं केलं चांगलं केलं. हे आई 5 वाजले ना, कवाई ने भूक लागेल मला. आली तसं, थांब थोडंसं आता. आई आली मी. माय बाई आली का व? ये ये ये, आली का तू? काय आणलं माझ्यासाठी?
पेढे आणले. नुसत्या पेढ्याने काय होते हो, कपडे गिपडे आणले का नाही मुले? कपडे बापा रे, पैसे टाकतील तू कपडे घ्या रे.